अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्त्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वदी साक्ष्यभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तन्नमामि विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतम् येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे मोक्ष विख्यातं ज्ञानदान परायणं विनायकं गुरुं वंदे भवबंध विमुक्तये. या लागी सुमनो आणि शुद्धमती जो अनिंदको अनन्य गती पैगा गौपई परितया प्रती चावळी जे सुखे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 9वा, त्या 9व्या अध्यायातील 40 क्रमांकाची ओवी आहे. या ओवीतून संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज भगवंताच्या मनोगताचं वर्णन करतायत. अर्जुनाचा आणि भगवंताचा काही संवाद झालेला आहे आणि त्या संवादामध्ये अर्जुनाला ज्ञानाचा विषय सांगण्याची वेळ आल्यानंतर देव बोलले, अर्जुना हे ज्ञान गुह्य आहे, ते गुह्य ज्ञान सांगावं कोणाला, त्याचा अधिकारी कोण, आणि त्या अधिकाराचं विचार चालू असताना अर्जुनाला उत्तर देण्याकरता देव बोलले. जे देव बोलले त्याचं विवरण ज्ञानोबांनी या पहिल्या श्लोकाच्या खाली या उभीतून केलेलं आहे. एकंदर परमार्थाची साधना करत असताना परमार्थाच्या साधनेचा अधिकारी कोण, एक अधिकाराचा विचार मांडलेला आहे. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव ग्रामस्थ भाविक भक्त आंबेवाडी महाशिवरात्रीच्या निमित्ताने आणि त्या नामोत्सवाची ही प्रवचनाची सेवा आहे. यथामती काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. भगवंताचा हा उत्सव आणि त्या उत्सवाच्या निमित्ताने, उत्सव म्हटलं की त्या उत्सवाप्रमाणे काही काही उपक्रम राबवले जातात. बरं, व्यवहारामध्ये सुद्धा काही उत्सव केले जातात, त्या उत्सवाप्रमाणे तसं कार्य केलं जात. देवाचा उत्सव म्हटलं की देवाच्या संबंधी काहीतरी वर्णन करावं, देवाच्या संबंधी काही जाणून घ्यावं, असा एक विचार आहे. पण अशी संधी, अशी पर्व काळ आपल्या वाट्याला पुन्हा पुन्हा येत नाहीत. बरं, व्यवहारातला उत्सव म्हटलं की नातेवाईक मित्रमंडळ एकत्र येतात, त्याच्यातून काही गाठी बिटी होतात, त्याच्यातून काही विचारपूस होते लौकिक जीवनाची. पण परमार्थाच्या काही पर्व काळामध्ये, काही उत्सवातून, काही परमार्थाच्या संबंधी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. किंबहुना ज्याचा उत्सव करतो त्याचं काही अंशाने वर्णन केलं पाहिजे, त्या संबंधाने काही श्रवण केलं पाहिजे, किंवा त्याला काही जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर काही मनुष्याच्या जीवनामध्ये शास्त्रांनी कर्तव्याचा विचार मांडलेला आहे, काही जबाबदारीचा विचार मांडलेला आहे. मनुष्य म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर काहीतरी जबाबदारीनं आपण काही गोष्टी जीवनामध्ये स्वीकारल्या पाहिजेत. अगदी मराठी सांगितलं, बेजबाबदार माणसाने वागू नये. बरं, आणि बेजबाबदार जीवनामध्ये वागलो तर त्याचा काहीतरी परिणाम आपल्या जीवनामध्ये विपरीत होतो. बेजबाबदारपणाने वागल्यानंतर काही दोष लागतात. बरं, ते दोष आपल्या जीवनामध्ये लागू नयेत. कारण पश्वाधिक योनीमध्ये हा दोषाचा संबंध येत नाहीये.
पण मनुष्याच्या योनीमध्ये हा दोष येतो बरं का. पण भगवंताने आम्हा तुम्हाला त्या देवाला जाणण्याकरता बुद्धी दिलेली आहे, मन दिलेलं आहे, इंद्रिय दिलेली आहेत आणि ती त्याला जाणण्याकरता दिली. इतर योनीमध्ये याचा संबंध नाही आहे म्हणून त्या योनीला यात दोष लागत नाही बरं का. म्हणून आपल्या जीवनामध्ये काही दोष निर्माण होऊ नयेत, किंबहुना दोष घालवण्याकरता, निर्दोष होण्याकरता आपलं जीवन आहे आणि निर्दोष होण्याकरता जीवन असल्यामुळं एक संधी आहे मनुष्य जीवनामध्ये, ते आपण साधली पाहिजे बरं का. त्याचा जाणीवपूर्वक स्वीकार केला पाहिजे, विचारपूर्वक स्वीकार केला पाहिजे आणि त्याच्यामध्ये काहीतरी आपण प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तेव्हा परमार्थ ही साधना आहे आणि ती मनुष्याच्या जीवनामध्ये श्रेष्ठ संबंधांनी ती वर्णन केलेलं आहे. काहीतरी मिळवणं वेगळं आणि देवाच्या संबंधांनी जीवनामध्ये मिळवणं वेगळं बरं का. म्हणून परमार्थ शब्दातूनच वर्णन केले. परम म्हणजे श्रेष्ठ, अर्थ म्हणजे तत्व बरं का. परमतत्वाला जाणण्याकरता जी केलेली साधना त्याला परमार्थ म्हणतात. पण जे परम म्हणजे सर्वात श्रेष्ठ आहे आणि ते सर्वात श्रेष्ठ जाणण्यामध्ये मनुष्याच्या जीवनाला श्रेष्ठता प्राप्त होते, एक विशेषता प्राप्त होते. कारण जगामध्ये एकच परम असं म्हणजे सर्वात श्रेष्ठ आहे, एक परमात्मा श्रेष्ठ आहे बरं का. परमात्म्याच्या व्यतिरिक्त या त्रिभुवनामध्ये काहीही श्रेष्ठ नाही आणि ते श्रेष्ठ तत्व जाणण्याकरता जी केलेली साधना, ती सुद्धा साधना त्या मानाचीच श्रेष्ठ असते. लक्षात ठेवा, जसं साध्य असतं त्या साध्याप्रमाणे साधन असतं बरं का. परमार्थामध्ये जे साधायचं आहे ते श्रेष्ठ आहे आणि त्या संबंधाने जी केलेली साधना ती साधना सुद्धा श्रेष्ठ आहे. लक्षात ठेवा, जे प्राप्त करायचं आहे ते श्रेष्ठ आहे, जी साधना करायची ती श्रेष्ठ आहे आणि ज्याला प्राप्त होतो तोही श्रेष्ठ अवस्थेला प्राप्त होतो. म्हणून परमार्थाला फार महत्व दिलेलं आहे शास्त्रामध्ये. पण दिलेलं आहे, पण सर्वांची प्रवृत्ती नाही, सर्वांना त्याचं महत्व कळालेलं नाहीये आणि ते सर्वांना कळालेलं नाही तेवढा अधिकार त्याच्याविषयी प्रत्येकाच्या जीवनामध्ये स्वाभाविक नाहीये. त्याच्याकरता थोडासा कष्टाचा विचार आहे, प्रयत्नाचा विचार आहे. जरी हे श्रेष्ठ असलं तरी ते जाणण्याकरता जी वृत्ती लागते, जिज्ञासा लागते, जी अंतःकरणाची शुद्धता लागते, अंतःकरणाची योग्यता लागते, ती स्वाभाविक नाहीये, ती निर्माण करावी लागते. शेतामध्ये जर पेरायचं असेल तर शेतातलं तण काढावं लागतं, त्यातली घाण काढावी लागते, त्याला मशागत करावी लागते बरं का. शेताची मशागत केल्याशिवाय शेतामध्ये पेरता येत नाही. तसं परमार्थाची साधना करत असताना त्या परमतत्वाला जाणण्याकरता आपलं अंतःकरण त्या मनाचं पवित्र पाहिजे, शुद्ध पाहिजे आणि ते शुद्ध असेल, पवित्र असेल तर ते आपल्याला प्राप्त करता येतं, जाणता येतं. पवित्र नसेल तर ते कळतही नाही बरं का, त्याची प्राप्ती आपल्याला होत नाही. लक्षात ठेवा. म्हणून ते प्राप्त करण्याकरता आपलं जीवन शुद्ध असावं आणि ते जीवन शुद्ध असावं म्हणजे आपलं मन शुद्ध असावं. किती शुद्ध असावं? इतकं शुद्ध असावं, इतकं शुद्ध असावं की त्या शुद्धतेचा परिणाम त्या शुद्ध अंतःकरणामध्ये त्या परमात्म्याची आपल्याला अस्तित्वाची जाणीव व्हावी. त्या 9व्या अध्यायामध्येच वर्णन केले. अशी ज्याच्या पवित्र अंतःकरणाची अवस्था आहे, देव सांगतात, दयाचे चोखटे मानशी
मी होऊनी असे क्षेत्र संन्याशी, जया निजलया ते उपाशी वैराग्य गा. अर्जुना, ज्याच्या अंतःकरणाची पवित्रता आहे, ज्याच्या अंतःकरणाची शुद्धता आहे, मी तिथं वास करतो बरं का. तिथं माझं वास्तव्य आहे. म्हणजे देव राहतो कुठं? पवित्र ठिकाणी. तसं जाणण्याकरता सुद्धा माणसाचं जीवन पवित्र पाहिजे. आणि ते पवित्र पाहिजे म्हणजे अंतःकरण पवित्र पाहिजे. केवळ देहाने त्या देवाला जाणता येत नाही. त्याला जाणण्याकरता बुद्धी, त्याला जाणण्याकरता मन, त्याला जाणण्याकरता इंद्रिय ही देवाने दिलेली आहेत. दिली इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडशी नारायण, नाशे जीवपन भवरोग. जेने तू जोडशी वर्णन केले तुकोबारायांनी. त्या बुद्धीच्या द्वारे, मनाच्या द्वारे, इंद्रियाच्या द्वारे त्या देवाला जाणता येतं. पण जाणण्याकरता ती इंद्रिय, मन, बुद्धी शुद्ध करावी लागतात बरं का. कारण शुद्ध परमात्म्याला जाणण्याकरता शुद्ध लागते, लक्षात ठेवा. हा, शुद्धता असल्याशिवाय त्याला जाणता येत नाही, ग्रहण करता येत नाही. बघा, आपण काही कर्म करतो व्यवहारामध्ये. सुई आहे, त्या सुईमध्ये दोरा ओवायचा असतो. त्या सुईच्या नाकामध्ये दोरा ओवण्याकरता तो दोऱ्याचं टोक बारीक करावं लागतं, हाताने पिळून बरं का. आणि बघताना त्याच्याकडे बारीक नजरेनं बघावं लागतं, तर त्या सुईच्या नाकामध्ये दोरा ओवता येतो. ढोबळ मनाने नुसतं मी डोळं झाकून जर ओवाय गेला तर नाही जमायचं. तू तिसरीकडे लक्ष देऊन ओवण्याचा प्रयत्न केला तर ती ओवत नाही. त्याच्याकडे बारीक नजरेनं बघावं लागतं. सामान्य सुई आहे, पण त्या सुईमध्ये त्या दोऱ्याला ओवण्याकरता त्या दोऱ्याचं टोक पिळावं लागतं, बारीक करावं लागतं आणि बारीक सूक्ष्म नजरेनं पाहावं लागतं. तसं त्या देवाला जाणण्याकरता तेवढी शुद्धता, तेवढी सूक्ष्मता, तेवढी एकाग्रता जीवनामध्ये लागते, लक्षात ठेवा. म्हणून या संबंधाने संत बोलून गेले समाजाला, खरंच हे प्रत्येकाला प्राप्त करता येतं बरं का. पण त्याच्याकरता देवानी ती योग्यता जन्मताच आम्हा तुम्हाला दिलेली आहे. पण शुद्धता जन्मताच नाही बरं का जीवनाची. हा, शुद्धता करण्याकरता ही परमार्थाची साधन आहे. व्यवहारामध्ये ती शुद्धता करण्याकरता काही काही साधनं सांगितली. पण अंतःकरणाची शुद्धता करण्याकरता जी साधनं सांगितली ती थोडीशी आपल्या दृष्टीनं कष्टकर आहेत का, सवय नसल्यामुळं बरं का. शरीराला शुद्ध करण्याकरता आंघोळ करावी असं वर्णन केलंय. शरीराला शुद्ध करण्याकरता आंघोळ करावी. धनाला शुद्ध करण्याकरता दान करावं असं वर्णन केले, धर्माकरता बरं का. धर्माकरता जर आपण पैसे खर्च केले तर आपण मिळवलेलं धन शुद्ध होतं. आपल्या अंगावरची कपडे आहेत, ती कपडे शुद्ध करण्याकरता साबण वापरावा लागतो. भांडी शुद्ध करण्याकरता साबण वापरावा लागतो. हे लौकिक जीवनाचं वर्णन केलं बरं का. तसं त्या देवाला जाणण्याकरता शुद्धता करायची आहे. आणि ती शुद्धता जर काय असेल तर मनाची, बुद्धीची, इंद्रियाची शुद्धता. हा, ती कशाने होते? सत्कर्माने होते. सत्कर्म करण्याने. हाताने काय करावं, मनाने काय करावं, बुद्धीने काय करावं. इंद्रियाच्या द्वारे निष्काम कर्म केलं तर कर्माने इंद्रिय शुद्ध होतात. मनाने निष्काम उपासना केली तर मन शुद्ध होतं. आणि बुद्धीने त्या भगवंताचं ज्ञान जाणण्याचा प्रयत्न केला तर बुद्धी शुद्ध होते बरं का. म्हणजे लौकिक साधनांनी शुद्धता प्राप्त होत नाही, ही पारमार्थिक साधनच करावी लागतात.
आणि ती शुद्धता झाली की आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी ग्रहण होतात बरं का. आपल्याला ग्रहण का होत नाही? काही देवाच्या संबंधाने वर्णन केलं तर आपल्या बुद्धीमध्ये शिरत नाही लवकर. का हो? शुद्धता नाहीये, शुद्धता नाही. आणि ती शुद्धता आम्ही तुम्ही करायला प्रवृत्त नाहीये, तर आपल्याला त्याची गरज वाटत नाही. गरज वाटली की माणसं प्रयत्न करतात बरं का. गरज वाटली की प्रयत्न करतात. आम्हाला असं कधी वाटत नाही मला देवाची गरज आहे, असं कोणाला वाटतं का? नाहीये. देवाची गरज आहे असं वाटत नाही, पण पैशाची गरज आहे असं वाटतं. त्याच्याकरता माणसं प्रयत्न करतात. अन्नाची गरज आहे त्याच्याकरता माणसं प्रयत्न करतात. पण आपल्या जीवनामध्ये देवाला जाणणं हे आपल्या गरजेचं आहे, देवाची भक्ती करणं हे आपल्या गरजेचं आहे, असं आपल्याला कधी वाटत नाही. आपल्याला ते गरजेचं वाटत नाही म्हणून लोकांची प्रवृत्ती नाहीये. आणि हे ज्याला वाटतं त्याला जिज्ञासू म्हणतात, म्हणतो अधिकारी बरं का. म्हणून मी सांगितलं सर्वांना हे प्राप्त करण्याचा अधिकार मनुष्य जन्म दिलाय देवाने, पण आपल्याला ते गरजेचं वाटत नाही ना. कधीतरी मनाची अशी अशांतता निर्माण होते, काही सुचत नाही बरं का त्यावेळेला. काही करावं काय सुचत नाही, जगावं का मरावं, खावं का प्यावं, काही काही सुचत नाही. त्यावेळी डॉक्टरकडे सुद्धा उपाय नसतो, मांत्रिकाकडे सुद्धा उपाय नसतो, तांत्रिकाकडे सुद्धा उपाय नसतो. मग त्यावेळी काय करावं, काहीच करावं कळत नाही. माणसं विनाकारण आयुष्य संपवतात बरं का. सगळ्या उपायाने, लौकिक उपायाने हात टेकलेले असतात. तिथं बुद्धी चालत नाही आपली, लक्षात ठेवा. कारण ह्या मार्गाचं कधी आपण अनुसरण केलेलं नसतं, तेव्हा आपण कमी पडतो आणि विनाकारण आपलं जीवन संपवतो बरं का. अशी वेळ माणसाच्या जीवनामध्ये येऊ नये म्हणून त्या परमार्थ साधनेमध्ये आपण प्रवृत्त व्हावं. आणि त्या परमार्थ साधनेमध्ये प्रवृत्त होऊन आपली इंद्रिय शुद्ध करावीत, मन शुद्ध करावं, बुद्धी शुद्ध करावी. म्हणजे ज्याच्या मनाची शुद्धता झाली, ज्याच्या इंद्रियाची शुद्धता झाली, ज्याच्या बुद्धीची शुद्धता झाली, ते परमार्थाचे अधिकारी. आणि ते चित्त वर्णन करतात भगवंत. या लागी सोमनो आणि शुद्धमती, अनिंदको अनन्य गती, गोपई तया प्रती चावळी जे सुखे. ज्याचं मन शुद्ध आहे, म्हणजे सुमन म्हणजे शुद्ध आहे, शुद्ध मती, ज्याची बुद्धी शुद्ध आहे, आणि अनिंदको, त्या काही क्रिया जीवनामध्ये घडतात, त्याच्यातून काही पाप पुण्य निर्माण होतं. निषिद्ध जे करू नका म्हणून सांगितलं, जे करायला पाहिजे ते करत नाही, नको म्हणून सांगितलं त्या करण्यातून काही दोष निर्माण होतात. आणि ते जीवनामध्ये होऊ नये बरं का. म्हणून ती जीवनामध्ये आपण काळजी घेतली पाहिजे. म्हणून इथं ज्ञानोबराय त्या भगवंताचं मनोगत सांगतात, या पद्धतीने जीवनामध्ये तुम्ही वागा म्हणजे तुम्हाला हे प्राप्त होईल बरं का. या लागी सोमनो आणि शुद्धमती, या लागी याच्याकरता म्हणजे जे आपल्याला जीवनामध्ये आज प्राप्त करायचं आहे, गुह्य गोष्ट जाणून घ्यायची आहे, त्या जगाला जाणायचं आहे, ते जाणण्याकरता आपल्याला हे प्रामाणिकपणाने जीवनामध्ये करावं लागेल. म्हणून पहिल्यांदा विचार मांडला की सुमनो, आपलं प्रत्येकाने आपलं आपलं मन शुद्ध करावं. मन शुद्ध करावं. आता मन शुद्ध करावं म्हणजे आमचं मन अशुद्ध आहे का? हो. त्यातला पहिला विचार मांडला की त्या मनाच्या संबंधाने दोन विचार आहेत, एक विक्षेप आणि एक मल. मल नावाचा दोष आहे आणि विक्षेप नावाचा दोष आहे. मल नावाचा दोष या शब्दाला की निषिद्ध कर्म करण्याची प्रवृत्ती जर मनाच्या ठिकाणी असेल तर समजावं
आपलं मन शुद्ध नाही बरं का. आणि कुठेही गेलं तर आपलं मन स्थिर राहत नाही, समजावं आपलं मन शुद्ध नाहीये. ज्याच्या मनाची कुठेही जावं चंचलताच आहे, असमाधानीच आहे, हे काही मिळालं तरी त्याला कधी समाधान वाटत नाही, समजावं आपलं मन चांगलं नाही बरं का. आणि नको ते करण्याची प्रवृत्ती मनाच्या ठिकाणी, ते जे करू नका म्हणून सांगितलं जी करण्याची प्रवृत्ती मनाच्या ठिकाणी संकल्प निर्माण होतात, समजावं आपलं मन शुद्ध नाहीये. मग त्याची लक्षणं सांगितली शास्त्रामध्ये. शुद्ध मन काय आणि अशुद्ध मन काय. वाईट कर्म करण्याची इच्छा मनामध्ये येणं हे अशुद्ध मनाचं लक्षण आहे. आणि कुठेही आपलं मन गेलं तरी अस्थिर राहणं हे अशुद्ध मनाचं लक्षण आहे बरं का. हे मनातून हे दोष गेले पाहिजेत, आणि हे ज्याचे दोष मनातून निघून गेले, समजावं त्याचं मन सुमन चांगलं आहे, शुद्ध आहे बरं का. म्हणजे हे दिसण्यासारखं नाही आहे, एक अभ्यासाचा विषय आहे. काही गोष्टी शुद्ध दिसतात हो, कपडे पांढरी शुभ्र शुद्ध दिसतात, पण मन अशुद्ध का शुद्ध हे कळत नाही, पाहता येत नाही, अनुभवाचा विषय लक्षात ठेवा. पण ज्याचं त्याला कळतं. आता लोक मान्य करत नाहीत हा भाग वेगळा. आपल्याला कळतं आपलं मन कसं आहे काय नाही. बघा ना, मनुष्य एखादा व्यवहार करतो, एखादा व्यापारी आहे, एखादा शेतकरी आहे, आणि तो काहीतरी व्यापार करत असताना लोकांना फसवतो. फसवल्यानंतर घेणाऱ्याला कळत नाही, पण त्या व्यापाऱ्याला कळते मी याला फसवलंय बरं का. फसवले कळतं त्याला. म्हणजे आपण काय जीवनामध्ये वाईट करतो हे ज्याचं त्याला कळतं, दुसऱ्याला कळत नाही, लक्षात ठेवा. एक आजीबाई बाजारामध्ये भाजीपाला विकायला बसली होती. अनेक प्रकारच्या भाज्या त्याच्या जवळ होत्या. एक ग्रस्त शिकलेले आले, सुशिक्षित होते, आणि त्यांच्या पत्नीने सांगितलं तुम्ही बाजारामध्ये चाललाय तर गाजराचा हलवा करण्याकरता गाजर घेऊन या. ठीक आहे, आले बाजारामध्ये. चौकशी केली, चौकशी करता करता त्या आजीबाईच्या जवळ गेली. गाजर कसे आहेत, अमुक अमुक त्याची किंमत आहे सांगितली किलो. काही तडजोड केली, कमी करा, 1-2 किलो घेणार आहे. किंमत कमी करून काही गाजर तिने घेतली. घेतल्यानंतर ते ग्रस्त म्हणले आजीबाई तुमच्याकडे मी 2-3 किलो गाजरे घेतले, 4 गाजर ज्यादा टाका ना. त्या आजीने टाकली 4 गाजर, वजन झाल्यावर वरून बरं का. त्याला वाटलं खरंच मी 2 किलो गाजर घेतली, 2 किलो गाजर घेऊन सुद्धा त्या आजीने मला 4-5 गाजर ज्यादा दिली, असं त्याला बरं वाटलं बरं का. निघून आला तो. आता त्याच्या मनामध्ये विचार चालू होता की मी 2 किलो गाजर घेतली, त्या आजीला आग्रह केला 4-5 गाजर ज्यादा द्या, त्यांनी दिली. पण आजी म्हणत होती या ग्रस्ताने 2 किलो गाजर घेतली, 2 किलो गाजर घेतल्यानंतर मी याला 5 वरून ज्यादा टाकली, ह्याला आनंद वाटला, पण मी वजन करताना त्या वजन काट्यामध्ये 10 गाजर मारली होती. किती मारली होती? 10 गाजर मारली होती. त्यातली 5 त्याला दिलीत, अजून 5 माझ्याकडे शिल्लकच आहेत. घेणाऱ्याला माहिती नाही, पण देणाऱ्याला माहिती आहे. हा जो व्यवहार आहे ना, ह्यालाच म्हणतात अशुद्ध मन बरं का. म्हणजे एखाद्याला मनामध्ये फसवण्याची इच्छा निर्माण होणं, लबाडीची इच्छा निर्माण मनामध्ये होतं, खोटं बोलण्याची मनामध्ये इच्छा निर्माण होणं, ह्यालाच अशुद्ध म्हणतात बरं का. वाईट विचार मनामध्ये, निषिद्ध विचार जे मनामध्ये ज्याच्या सतत येतात, समजावं आपलं मन चांगलं नाही बरं का, अशुद्ध आहे. आणि असं अशुद्ध मन परमार्थात चालत नाही. का चालत नाही? त्या देवाला कळतं, व्यवहारामध्ये कळत नाही हो. देवाला कळतं, इतरांना कळत नाही.
त्या महाभारतातला प्रसंग आहे छोटासा. त्या पतिव्रतेचं वर्णन करत असताना एक प्रसंग निर्माण झाला द्रौपदीच्या जीवनामध्ये. आणि तो असा प्रसंग निर्माण झाला की खरंच मी पतिव्रता असेल तर हे जांभळ त्या देठाला लागावं, अशी ती प्रार्थना करत होती. मी खरंच पतिव्रता असेल तर हे जांभूळ त्या झाडाला पुन्हा लागावं, पण ते जांभूळ का लागेना. देव बाजूला होते, देव हसायला लागले. द्रौपदीने विचारलं, का हो देवा, का हसता म्हणले. का हसता म्हणले, तू काय म्हटलीस, मी पतिव्रता असेल तर हे जांभूळ पुन्हा देठाला लागावं. तू पतिव्रता नाही. मी पतिव्रता नाही, कसं काय, खरं सांगू का म्हणले. एकदा तू अशी अंगणामध्ये बसली होतीस आणि अंगणामध्ये बसल्यानंतर तुझ्या समोरून कर्ण चालला होता आणि त्या कर्णाला पाहिल्यानंतर तुला वाटलं जसे माझे 5 पती आहेत तसा 6वा कर्ण झाला तर बरा होईल. तुझ्या मनामध्ये परपुरुषाविषयी इच्छा निर्माण झाली, तुझं पातिव्रत्य गेलं म्हटले. हे तुला माहिती नाही पण मला माहिती आहे म्हटले. म्हणजे आपल्या मनामध्ये वाईट विचार आलेले हे सामान्य लोकाला कळत नाहीत, देवाला कळतं बरं का. आणि आपल्याला कळतं. आपण कबूल करा अगर न करा. म्हणून त्या देवाला जाणण्याकरता मन शुद्ध लागतं. लोकांकडे जाण्याकरता लागत नाही का. लोकाला आपलं मन शुद्ध का अशुद्ध आहे कळतच नाही, लक्षात ठेवा. पण त्या देवाला जाणण्याकरता, ते ज्ञान संपादन करण्याकरता मात्र शुद्ध लागतं. ज्याचं मन शुद्ध आहे त्यालाच देव देतो, अशुद्ध आहे त्याला देत नाही बरं का. देवाला आपण फसवू शकत नाही. लोकाला फसवू शकतो, स्वतःला फसवू शकतो, लक्षात ठेवा. म्हणून आपल्या मनाची शुद्धता फार महत्वाची आहे. म्हणून इथं पहिला शब्द सुमनो, मन शब्द वापरला आणि त्याला सु म्हणजे चांगलं, म्हणजे शुद्ध बरं का. म्हणजे आपल्या मनातले निषिद्ध व्यवहार करण्याची जी संकल्पना आहे ती मनातून निघून गेली पाहिजे, निघून गेली पाहिजे. फार मोठी संकल्प आमच्या तुमच्या मनामध्ये येतात, एवढे वाईट वाईट आपल्या मनामध्ये विचार येतात, एवढे संकल्प विकल्प आमच्या तुमच्या मनामध्ये येतात. समजावं आपलं मनाची शुद्धता नाहीये. त्यालाच शास्त्रामध्ये मल शब्द वापरला. मल शब्द या शब्दाचा अर्थ आहे की ज्याच्या मनामध्ये पाप करण्याची वासना आहे त्याला म्हणतात मल दोष. पाप करण्याची वासना, वासना शब्द वापरलाय, सूक्ष्म आहे बरं का. पाप प्रत्यक्ष करणं वेगळं आणि करण्याची इच्छा निर्माण होणं वेगळं. काही वेळेला माणसं करत नाहीत पण करण्याचा संकल्प मनात येतोय. संकल्प मनामध्ये येणं हाच दोष आहे, केल्यानंतर दोष लागतो भाग वेगळा. म्हणजे एक वाक्य आहे, मनसैव कृतम पापम, असं वर्णन केले. न शरीरम कृतम पापम. शरीराने पाप घडत नाही, मनाने पाप घडतं बरं का. न शरीरम कृतम, शरीराने पाप घडत नाही, लक्षात ठेवा. त्या शरीराने पाप घडण्याच्या आधी मनात संकल्प येतोय आणि मनातून पाप घडतं. शरीर प्रत्यक्ष पाप करत नाही का, मनात आलं तर ते मन सांगते इंद्रियाला आणि इंद्रिय सांगतात चला तिकडे जाऊया बरं का. मनाची ऑर्डर आल्याशिवाय शरीर कार्य करत नाही. बघा ना, अनुभव आपल्या बघा जीवनातला. तुमच्या खिशामध्ये पैसे आहेत, सप्ताहामध्ये पुकारलं जातं चालू असलेल्या उत्सवाकरता सड हाताने मदत करा. खिशात पैसे आहेत पण मनाने ऑर्डर दिल्याशिवाय हात खिशात जात नाही बरं का, जात नाही. म्हणजे खिशामध्ये असलेले पैसे सत्कर्माला देण्याकरता त्या मनामध्ये खरंच एवढ्या उत्सवामध्ये आपण काही ना काहीतरी दिलं पाहिजे, फुल ना फुलाची पाकळी दिलं पाहिजे, असं मनामध्ये आलं तर मग ते मन
सांगितल्यानंतर मग इंद्रिय प्रवृत्त होतात बरं का. हा तोपर्यंत होत नाही, लक्षात ठेवा. म्हणजे चांगलंही मनामध्ये येतं आणि वाईटही मनामध्येच येतं. जे वाईट मनामध्ये येतं, निषिद्ध मनामध्ये येतं, अशा निषिद्ध आणि वाईट मनाने ज्याचं मन संपन्न आहे त्याला अशुद्ध म्हणतात. आणि असे वाईट आणि निषिद्ध विचार ज्याच्या मनातून निघून गेले त्याला शुद्ध मन म्हणतात, सुमनू मन म्हणतात बरं. आणि असं ज्याचं मन शुद्ध आहे, चांगलं आहे, हा त्याला देव जवळ करतो, त्याला ज्ञान लवकर प्राप्त होतं का? ज्ञानही शुद्ध आहे. 4थ्या अध्यायामध्ये वर्णन केले, नाही ज्ञानेन सदुर पवित्रम. ज्ञानासारखं पवित्र जगामध्ये काही नाही बरं का. त्याच्यासारखं दुसरी वस्तूच नाहीये, ते पवित्रच आहे. मग त्या पवित्र ज्ञानाला ग्रहण करण्याकरता आपल्या मनाची पवित्रता नाम शुद्धता लागते. पहिला विचार मांडला की आपलं मन निर्विकार पाहिजे. कुठलाही विकार आपल्या मनामध्ये येता कामा नये, निषिद्ध विचार बरं का. दुसरा विचार सांगितला, त्या मनाच्या संबंधाने आपलं मन चंचल आहे, कुठेही गेलं तर ते स्थिर नाही. देवळात आलं तरी स्थिर नाही, 4 लोकात बसलं तरी स्थिर नाही, बाजारात गेलं तरी स्थिर नाही, काम करण्याकरता प्रवृत्त झालं तरी स्थिर नाही, प्रवचन ऐकायला बसलं तरी स्थिर नाही, सांगायला बसलं तरी स्थिर नाही. नवे नवे देवाच्या जवळ जरी तुम्ही पाया पडायला गेला तरी स्थिर नाही बरं का. देवाच्या जवळ माणसं जातात, देवाच्या जवळ जाऊन सुद्धा माणसं देवाकडे पाहत नाहीत. देवाच्या पायात काय आहे, फुलं आहेत का दक्षिण आहे? अरे देवाला दर्शन घ्यायला गेल्यानंतर देवाला बघ ना. देवाच्या जवळ गेल्यानंतर माणसं आजूबाजूला बघतात, समजावं आपलं मन विक्षिप्त आहे, विक्षिप्त आहे, स्थिर नाहीये. म्हणजे कोणतंही कर्म करत असताना त्या मनाची स्थिरता नाही, आपलं मन चांगलं नाही समजावं. बर काही मिळवा, काही का, तरी मन स्थिर नाहीये. हा फार मोठा मनाचा दोष आहे बरं का. काही खाल्लं तरी बरं वाटतच नाही, कुठेही खाल्लं तरी बरं वाटत नाही, कोणी काही दिलं तरी बरं वाटत नाही. आणि ज्याच्या मनाची शुद्धता प्राप्त झाली त्यांनी काही खाल्लं तरी त्याचं समाधान बिघडत नाही बरं का. म्हणून मनाची अस्थिरता त्याला विक्षेप म्हणतात. आणि ही विक्षेपाची अवस्था मनामध्ये असता कामा नये. हा चंचलपणा मनाचा ठिकाणी असलेला निघून गेला, समजावं त्याचं मन चांगलं आहे. सुमनू 2 भाग लक्षात ठेवा. की निषिद्ध संकल्प आपल्या मनामध्ये आला आणि कुठेही गेलं आपली मन स्थिर नाही, समजावं आपलं मन चांगलं नाही. आणि मन आपलं चांगलं नसल्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी आपल्या अंतःकरणामध्ये मनात राहत नाहीत बरं का, राहत नाहीत. रात्री काय सांगितलं राहत नाही, परवा काय सांगितलं राहत नाही. आपण नेहमी श्रवण करतो, राहत नाही का? मनाची स्थिरता नाहीये, अस्थिरता आहे. म्हणजे चांगलं ऐकलेलं मनात राहत नाही, नको ते ऐकलेलं मनात राहतंय. मनात एक व्यवहारामध्ये मन आहे. माणसाच्या चित्तामध्ये कोणी ओव्या म्हटलेल्या लक्षात राहत नाही, पण एखाद्याने शिवी दिली तर लक्षात राहते बरं का. शिवी दिली तर लक्षात राहते, आयुष्यभर राहते. अरे रोज ज्ञानेश्वरीच्या ओव्या कानावरती पडतात, का लक्षात राहत नाहीत? मन आपलं चंचल आहे. हा दोष आहे मनाच्या ठिकाणी, आपलं मन शुद्ध नाही, लक्षात ठेवा. हा नको ते मनामध्ये लक्षात राहतं, पण चांगलं मनामध्ये लक्षात राहत नाही. हे अशुद्धतेचं लक्षण आहे बरं का, अशुद्धतेचं लक्षण आहे. म्हणून बघा, नको ते कुठली तरी लांबची गोष्ट कानावरती येते, पण ती पटकन मनात राहते. पण चांगलं तासभर ऐकून सुद्धा मनात राहत नाही का? मनाचा दोष आहे. आणि हा दोष आपण जीवनामध्ये घालवला पाहिजे बरं का. आणि घालवणं हे असा विक्षेप नाम चंचलता आणि निषिद्ध संकल्प करण्याची मनाची 2 प्रकारची प्रवृत्ती ज्याच्या मनातून निघून गेली, अर्जुना त्याचं मन समजावं सुमनू. तो शुद्ध मनाचा आहे बरं का, चांगल्या मनाचा आहे. म्हणून इथं शब्द वापरला सुमनू.
वरचा भागाचा संबंध नाही, लक्षात ठेवा. जातीचा संबंध नाहीये, वर्णाचा संबंध नाहीये, शरीराचा संबंध नाहीये. तुमची कपडे मळालेले असले तरी चालतील, पण मन मळालेलं चालत नाही बरं का. कपडे धुतलेले नसले तरी चालतील, पण मन शुद्ध पाहिजे. तुम्हाला राहायला घर नसेल, संपत्ती नसेल तरी चालेल, पण मनाची स्थिरता पाहिजे, शुद्धता पाहिजे. ज्यांनी ज्यांनी जीवनामध्ये हे मिळवलं त्यांच्याकडे काय होतं? लौकिक दृष्टीने काहीच नव्हतं, पण त्यांची मन शुद्ध होती बरं का. पांडवांच्या बरोबर देव राहत होते. पांडव कुठं राहत होते? वनवासात होते. राहायला त्यांना वाडा नव्हता, खायला अन्न नव्हतं, लक्षात ठेवा. पण देव त्यांच्या बरोबर राहत होते का? त्यांची मन चांगली होती, मन चांगली होती. कौरव राजवाड्यामध्ये राहत होते, महालामध्ये राहत होते, ऐश्वर्यामध्ये राहत होते, भोगामध्ये राहत होते, पण मन चांगली नव्हती. देव त्या वाड्यात सुद्धा जात नव्हते. म्हणजे शुद्धतेचा किती परिणाम आहे जीवनामध्ये, पहा ना. म्हणून वरपंगाची शुद्धता वेगळी, मग परमार्थामध्ये वरपंग संबंधाचा येत नाही, लक्षात ठेवा. म्हणून त्याचं मन शुद्ध पाहिजे, आणि ते मन शुद्ध ज्याचं आहे त्याला लवकर ग्रहण होतं. चांगल्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये ग्रहण होतात, तिथं स्थिरावतात बरं का. आपण नळाला पाणी भरावं आणि ते पाणी गढूळ असावं. आता घागरीमध्ये पाणी भरलेलं आहे, आता ते पाणी गढूळ आहे बरं का. आणि गढूळ पाणी त्या घागरीमध्ये आपण भरून ठेवलं आणि 2 तासांनी आपण त्या घागरीकडे गेलो, पाणी तुम्हाला 2 तासांनी ते शुद्ध दिसतं का? गढूळपणा त्या तळाला जाऊन बसतोय खाली बरं का. तळाला जाऊन बसतोय, आणि तो तळाला जाऊन बसताना वर शुद्ध पाणी राहतं, लक्षात ठेवा. गढूळपणा खाली गेला, वर पाणी शुद्ध राहिलं. शुद्ध पाणी ग्रहण केलं तर काही शरीरामध्ये अपाय होत नाही, पण गढूळ पाणी जर शरीरामध्ये गेलं तर शरीरामध्ये अपाय होतो, पोट बिघडतं. म्हणून पोट जर बिघडलं, डॉक्टर विचारतात काय तुम्हीच चुकीचं खाल्लंय का, चुकीचं काय पिलंय का. म्हणजे पाण्यातून आलेला गढूळपणा शरीरामध्ये विकृती निर्माण करतो, पण तेच पाणी शुद्ध करून जर शरीरामध्ये गेलं तर तेच पाणी सुख देतं शरीराला. तसं ज्याचं मन शुद्ध आहे त्याच्या जीवनामध्ये परमार्थाची साधना लवकर सफल होते, त्याला ते प्राप्त होतं, लक्षात ठेवा. म्हणजे या 2 गोष्टी ज्या मनाच्या ठिकाणी राहतात, एक निषिद्ध कर्म करण्याची संकल्पना आणि मनाची अस्थिरता, हे 2 दोष मनाच्या ठिकाणी निघून गेले, समजावं त्याचं मन शुद्ध आहे. वरपंगाला पाहिलं जात नाही, मनाची शुद्धता पाहिली जाते परमार्थामध्ये. आणि अशी मनाची शुद्धता ज्याची आहे त्याला हे प्राप्त होतं, लक्षात ठेवा. सांगण्याचा माग याचा हेतू आहे. तर हे अर्जुनाने विचारणा केली, असा अधिकारी कोण आहे काय? त्या अधिकाऱ्याची लक्षणं सांगितली, आणि लक्षणं सांगून देवाने सांगितलं, अर्जुना तू या योग्यतेचा आहेस बरं का, तू या योग्यतेचा आहेस. पहिल्यांदा ती लक्षणं सांगितली, त्याचं वर्णन केलं, आणि वर्णन करून अर्जुनाला सांगितलं अर्जुनाची ही योग्यता होती बरं का. म्हणून ज्याच्या जीवनामध्ये योग्यता आहे त्याला हे प्राप्त होत नाही, देव त्याला देत नाही. पहिला विचार सांगितला सुमनो, दुसरा विचार सांगितला शुद्ध मती, बुद्धी दिलेली आपल्याला, ती बुद्धी शुद्ध पाहिजे. बुद्धिमान वेगळा, आज माणसं बुद्धिमान आहेत. एखाद्याला पाठांतर भरपूर होतं, एखाद्याची स्मरणशक्ती फार असते, बऱ्याच गोष्टी त्याच्या बुद्धीमध्ये ग्रहण होतात, पण
स्वरूपभूत ज्ञान मात्र त्याच्या बुद्धीमध्ये ग्रहण होत नाही. समजावं बुद्धी अशुद्ध आहे. बरं का, बुद्धी अशुद्ध आहे. आज व्यवहारातल्या बऱ्याच गोष्टी बुद्धीच्या द्वारे जाणल्या जातात. आज बुद्धीने सर्व काही जाणलं जातं. लक्षात ठेवा. व्यवहारामध्ये वकील व्हायचंय म्हणजे कायद्याचं ज्ञान लागतं का नाही? कोणाला होतं? त्या मानाची बुद्धी पाहिजे. डॉक्टर व्हायचं म्हणजे शरीरातलं ज्ञान लागतं ना. कोणाला होते? त्या मानाची बुद्धी पाहिजे. हा बुद्धीचा संबंध आहे. ही बुद्धी आहे. पण देवाला जाणण्याकरता जी बुद्धी लागते ती बुद्धी जर नसेल तर समजावं आपली बुद्धी अशुद्ध आहे. देवाचं ज्ञान ग्रहण करण्याकरता बुद्धी आपली कमी पडते. म्हणून ग्रंथकर्त्यांनी शास्त्रकर्त्यांनी वर्णन केले, अशुद्ध बुद्धी न जाणे शुद्ध बुद्धी जाणे. देवाला जाणण्याकरता केवळ बुद्धिमानता लागत नाही, शुद्ध बुद्धी लागते. त्या बुद्धीच्या ठिकाणी ती ग्रहण करण्याची योग्यता लागते. लक्षात ठेवा. म्हणून तुकोबारांनी देवाकडे मागणी केलेली आहे, दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा. भगवंताच्या व्यतिरिक्त बुद्धी जे करण्याकरता प्रवृत्त होते ती बुद्धी शुद्ध नाही. बरं का, केवळ भगवंताला जाणण्याकरता जी बुद्धी प्रवृत्त होते ती शुद्ध बुद्धी, ती स्थिर बुद्धी. बरं का, म्हणून नुसती बुद्धिमत्ता चालत नाही. लक्षात ठेवा. केवळ बुद्धिमान लोकांलाही ग्रहण होत नाही, ज्याची बुद्धी शुद्ध आहे त्यालाही ग्रहण होतं. म्हणून ज्यांनी ज्यांनी देव प्राप्त केला ती फार विद्वान होते असं नाही. बरं का, पंडित होते असं नाहीये, पण त्यांची बुद्धी शुद्ध होती. म्हणून ज्याची बुद्धी शुद्ध आहे त्यालाही ग्रहण होतं. म्हणून कोणाची बुद्धी कशी आहे हे सुद्धा काही अंशांनी आपल्याला कळतं. आपण एकमेकाला ते जाणू शकत नाही. पण कोणाची बुद्धी तेवढी ग्रहण करण्याची योग्यता शुद्ध आहे हे देवाला कळतं. बरं का, प्रत्येक गोष्ट देवाला कळते. म्हणून तर देवाने हा विचार मांडलेला आहे. कारण तो नियंता आहे. तो सर्वांच्या हृदयामध्ये राहतो आणि काय हृदयामध्ये चालतं हे त्याला कळतं. बरं का, आम्ही तुम्ही त्याला सांगायची गरज नाहीये. आपल्या मनामध्ये काय आलं, आपल्या बुद्धीमध्ये काय विचार आला ते त्याला कळतं. बरं का, आणि तो वाईट विचार जर बुद्धीत नसेल तर तो आपल्याला त्या बुद्धीमध्ये ती ग्रहण ते ज्ञान देतो. तो दोष असेल तर तो परमात्मा देत नाही. म्हणून आज जगतामध्ये बुद्धिमान आहे, त्या बुद्धीच्या ठिकाणी तर्क वितर्क करणाऱ्याच्या अनेक बुद्धीचे पैलू आहेत. पण देवाला जाणण्याकरता बुद्धी नाही. लोक म्हणतात असता तर दिसला असता, समजावं बुद्धी अशुद्ध आहे. बरं का, तुम्ही देव आहे म्हणता, देव आहे म्हणता या जगामध्ये, तो असला तर दिसला असता. शुद्ध बुद्धीचा मनुष्य असा कधी बोलत नाही. बरं का, ज्याची बुद्धी अशुद्ध आहे तीच माणसं असं बोलतात, असला तर दिसला असता. त्याला तुम्ही किती पटवून द्या लवकर पटत नाही. लक्षात ठेवा. संतांनी त्याच्याकरता सांगितलं, चाले हे शरीर कोणाचे सत्य, कोण बोलवी ते हरिवीन. जाऊ दे, देव देवळात बघू नकोस, मूर्तीत बघू नकोस, एखाद्या तीर्थाच्या क्षेत्राच्या ठिकाणी बघू नकोस, माणसातही बघू नको, पण तुझ्यामध्ये तरी बघ ना. आपल्या शरीरातला व्यवहार चालला हा कशाने चाललाय? कोणाची तरी या शरीरामध्ये सत्ता आहे. कोणाची जरी सत्ता आहे त्या सत्तेलाच देव म्हणतात. एवढी सुद्धा त्याच्या बुद्धीला ग्रहण करण्याची योग्यता नाही, पटत नाही. समजावं अशुद्ध बुद्धीचा आहे. बरं का, आणि ती ग्रहण करण्याची तेवढी बुद्धी शुद्ध लागते. लक्षात ठेवा. म्हणून शुद्ध मती शब्द वापरलाय भगवंतांनी. अशी बुद्धी ज्याच्या जवळ आहे तो परमार्थाचा अधिकारी. म्हणून सुमनो आणि शुद्ध मती. आणि त्याच्या पुढे वर्णन केलं, परमार्थाची साधना करण्याकरता अधिकार आपला शुद्ध किती आहे. त्याच्या मनामध्ये कोणाविषयी वाईट बोलण्याची आणि कोणाचं वाईट ऐकण्याची कधी कल्पना येत नाही. अनिंदको. निंदा केलं जातं हे वाणीने केलं जातं. वाणी म्हणजे ही कर्मेंद्रिय आहे. बरं का, आणि कर्मेंद्रियाच्या द्वारे निषिद्ध कर्म केलं जातं. निंदा ऐकण्याने पाप घडतं.
निंदा करण्याने पाप घडतं, निंद्य पदार्थाला पाहण्यामध्ये पाप घडतं. आणि ते घडलं की आपलं मन आणि बुद्धी शुद्ध राहत नाही बरं का. म्हणून त्या अधिकाराचं वर्णन करताना असं वर्णन केलं की ज्याला खरंच परमार्थामध्ये हे साध्य करायचं आहे त्यांनी कोणाची निंदा करू नये. अनिकाचे कानी गुणदोष मनानानी, तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. कोणाची निंदा करायची नाही, कोणाची निंदा ऐकायची नाही. जगामध्ये दोन प्रकारचे लोक आहेत. काही लोक निंदा करणारा वर्ग आहे, काही लोक निंदा करत नाहीत पण निंदा ऐकायची सवय आहे. निंदा ऐकण्याने सुद्धा आपलं अंतःकरण मन अशुद्ध होतं, लक्षात ठेवा. महाराजांनी वर्णन केले, खोटा संग खोट्याचा. चोराच्या संगतीत गेला की तुम्हाला चोर म्हणूनच पकडणार, चोर म्हणूनच पकडणार. वाईटाच्या संगतीमध्ये गेला की लोक तुम्हाला वाईट भावनेनंच बघणार, लक्षात ठेवा. म्हणून अनिंदको, कुणाची निंदा तुम्ही केली नाही पण निंदा ऐकण्याने सुद्धा दोषी निर्माण होतो. परमार्थाचा अधिकार आपल्याला प्राप्त करायचा असेल तर ही लक्षणं आपल्या जीवनामध्ये देण्याकरता आपण जीवनामध्ये वागलं पाहिजे की कोणाची निंदा आपण करू नये. अनिंदको, निंदा करण्याचा संकल्प सुद्धा कधी मनामध्ये येऊ नये, लक्षात ठेवा. ऐकण्याची गोष्ट बाजूला ठेवा, पण कोणाविषयी निंदा आपण जीवनामध्ये करू नये. अनिंदको, बर का. तुम्ही काही करू नका जीवनामध्ये, फार काही करावं लागत नाही, लक्षात ठेवा. तुम्ही हरिपाठ म्हणू नका, ज्ञानेश्वरी वाचू नका, कीर्तन ऐकू नका, देवाच्या दर्शनाला जाऊ नका, पण कोणाची निंदा करायची नाही आणि कोणाची निंदा ऐकायची नाही. अशा भावनेने वागा, काय जीवनामध्ये त्याचं फल मिळतं पहा. अनिंदको, कोणाचीच निंदा करू नये. पण शास्त्रामध्ये वर्णन केलंय की कमीत कमी देवाची, संतांची आणि शास्त्राची तरी निंदा करू नये बरं का. देवाची कधी निंदा करू नये. कोणी केली देवाची निंदा? शिशुपालाने. शिव्या दिल्या. शिव्या देणं म्हणजे निंदाच ना. देवाला कुठं शिव्या देतात? एवढ्या शिव्या दिल्या, एवढ्या शिव्या दिल्या. म्हणून त्या शिशुपालाच्या जीवनातला प्रसंग सांगत असताना असं वर्णन केलेलं आहे. शिशुपाल जन्माला आला त्यावेळी त्या शिशुपालाला 3 डोळे होते. किती? 3. आणि सर्वत्र बातमी कळाली, मुलगा झाला, 3 डोळे आहेत, गाव बघायला यायला लागलं बरं का. पण आकाशवाणी झाली होती, ज्याच्या मांडीवरती ठेवल्यानंतर एक डोळा गळून पडेल त्याच्या हातून याचा मृत्यू आहे. पण त्या शिशुपालाच्या आई वडिलांनी ठरवलं, कोणी आले की त्याच्या मांडीवरती द्यायचं बरं का. त्याला कोणी आले की त्याच्या मांडीवरती द्यायचं, कोणी आले की त्याच्या मांडीवरती द्यायचं. आणि ज्याच्या मांडीवरती दिल्यानंतर डोळा गळून पडला की समजावं याच्या हातून याचा मृत्यू आहे. लोक चालले बघायला, भेटायला. आगळं वेगळे पण आहे ना. आता भगवंताला कळालं, भगवंताच्या नात्यातला हा आत्तीचा मुलगा बरं का. देवाला वाटलं आपणही भाच्याला बघायला जावं. आणि देव बघण्याकरता गेल्यानंतर शिशुपालाच्या आईने भगवंताच्या मांडीवरती शिशुपालाला ठेवल्याबरोबर एक डोळा गळाला बरं. गळाल्याबरोबर सांगितलं, कृष्णा अरे याला मारू नको बरं. भगवंतानी सांगितलं, आत्या मी मारणार नाही म्हटले याला, पण एक तुला गोष्ट सांगतो, हा वाईट बुद्धीचा आहे म्हणले तुझा मुलगा, विपरीत बुद्धीचा आहे. मी याचे 100 अपराध सहन करेन, 100च्या वर एक झाला की याला जिवंत ठेवणार नाही. काही अट घातली देवाने आणि 100 शिव्या देऊपर्यंत देव शांत बसले. 101 झाल्यानंतर देवानी त्याचं शिर उडवलं का, त्यांनी देवाची निंदा केली बरं का.
अनिंदको. हा, म्हणून आपण हे करतो आणि हे करण्याने आपला परमार्थाचा अधिकार वाढण्याच्या ऐवजी परमार्थापासून आपण दूर जातो. म्हणून आपल्याला हे परमार्थिक जीवन जर सफल करायचं असेल, आपल्याला काही जीवनामध्ये हे प्राप्त करायचं असेल, तर हे आपण जीवनामध्ये सांभाळलं पाहिजे. कोणाची निंदा आपण नाही केली पाहिजे. अनिंदको. आणि असं ज्याचं मन आहे, असं ज्याचं अंतकरण आहे, हे त्याला खुशाल सांगावं, त्याला हे प्राप्त होतं, त्याला हे ज्ञान ग्रहण होतं. बरं का, ही योग्यता त्याला प्राप्त होते. या योग्यतेला प्राप्त झाल्यानंतर देव प्रत्यक्ष सांगण्याकरता प्रवृत्त होतो. गुरु रूपाने गुरु नाही भेटले तर देव गुरु रूपाने प्रगट होतो आणि देव गुरु रूपाने प्रगट होऊन त्याला ते ज्ञान देतो, त्याच्या हृदयामध्ये ते प्रस्थापित करतो. लक्षात ठेवा. म्हणून ज्याचं मन चांगलं आहे, बुद्धी चांगली आहे, तो कोणाच्या दोषाचं दर्शन करत नाही, कोणाच्या दोषाचं वर्णन करत नाही. अशी ज्याच्या मनाची सर्व अंगाने शुद्धता आहे, तो परमार्थाचा अधिकारी. हे वरपंगाने कळत नाही. म्हणून तर भगवान सांगतात, या लागी सुमनो आणि शुद्धमती, अनिंदको अनन्य गती, गौपई तया प्रती सावरी जे सुखे. त्याच्यामध्ये आणखी एक विचार सांगितला, अनन्य भाव पाहिजे. बरं का, म्हणजे एकाच ठिकाणी कुठंतरी आपली श्रद्धा पाहिजे, भावना पाहिजे, अनेक ठिकाणी चालणार नाही. चौथं लक्षण सांगितलं, अनन्य भावाने तो जीवनामध्ये कोणतेही कार्य करणारा पाहिजे. आणि अशी लक्षणं ज्याच्या जीवनामध्ये आहे, निश्चित त्याला हे ज्ञान प्राप्त होतं. तो परमार्थाचा अधिकार आहे आणि तो परमार्थाचा अधिकार आपल्याला मिळवायचा आहे आणि तो परमार्थाच्या साधनेतून मिळवायचा आहे. याच्याकरता जगाच्या पाठीवरती कुठेही विद्यापीठामध्ये ही व्यवस्था नाही. जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा, हा अधिकार मिळवण्याकरता असं कुठेही विद्यापीठामध्ये अशी व्यवस्था नाही आहे. अशी व्यवस्था चालतं बोलतं विद्यापीठ म्हणजे संत जीवन आहे. हे पारमार्थिक उपक्रम त्याच्याकरताच आहे. उत्सव कशा करता करायचे? मनाला शुद्ध करण्याकरता, त्या बुद्धीला शुद्ध करण्याकरता. हे शिवरात्रीचा पर्व काय कशा करताय? रामनवमीचा पर्व काय कशा करताय? गोकुळाष्टमीचा पर्व काळ कशा करताय? खिचडी खाण्याकरता? हे शुद्ध करण्याकरताय. याच्यातून आपलं मन शुद्ध करायचं आहे. या साधनेतून, या पर्व काळातून आपलं मनाची शुद्धता झाली की निश्चित आपल्याला देव कोणाच्या तरी रूपाने भेटून ते ज्ञान देतो. आणि असा परमार्थाचा अधिकार आमच्या जीवनामध्ये हळूहळू का विना पण तो वाढावा, हीच त्या भगवंताच्या संत महात्म्यांच्या चरणी प्रार्थना करून आपण सेवेला पूर्णविराम देऊ. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम